सिरिया युद्धाला शिया आणि सुन्नी वादाची पार्श्वभूमी आहे। सिरियात सत्ताधारी शिया आहेत, पण बहुसंख्य जनता सुन्नी आहे। नेमका काय आहे हा पेच? पाहूयात एक वृत्तांत। दुसरा टप्पा, सत्ताधारी शिया पण बहुसंख्य जनता सुन्नी। पहिल्या महायुद्धानंतर जेव्हा ऑटोमन साम्राज्य खालसा झालं, तेव्हा पूर्व ऑटोमन साम्राज्याच्या भूभागावर फ्रान्सनं कब्जा केला। तेव्हापासून तब्बल 1963 पर्यंत फ्रेंचांच्या वसाहती या भागावर होत्या। आताचा लेबनॉन आणि सिरिया हा अशांत प्रदेश आणि तत्कालीन ऑटोमन साम्राज्याचा भाग हा फ्रान्स वसाहतवादाचा बळी ठरला। फ्रान्स वसाहतवाद हा शिया अलवाईट्स या अल्पसंख्याक गटासाठी मात्र सुवर्णसंधी ठरला। बहुसंख्य असलेल्या सुन्नींकडून वर्षानुवर्ष धर्मद्रोही ठरवल्या गेलेल्या शिया अलवाईट्स गटानं फ्रान्स वसाहतवाद्यांना साथ दिली। फ्रेंचांनी जेव्हा सत्ता सोडली, तेव्हा इतर युरोपियन वसाहतवाद्यांप्रमाणेच एक पारंपरिक रणनीती त्यांनी अवलंबली। अल्पसंख्याकांना विशेषाधिकार देऊन बहुसंख्याकांच्या अधिकारांवर गदा आणा आणि वसाहतींवर बाहेरून राज्य करा। याचा परिणाम असा झाला की 1970 साली शिया अलवाईट्स पंथाचे हाफिज अल असद म्हणजे सिरियाचे सध्याचे अध्यक्ष बशर अल असद यांचे पिता सत्तेत आले। त्यावेळी सिरियाच्या सत्ता केंद्रांवर शिया अलवाईट्स गटाचं वर्चस्व प्रस्थापित झालं होतं, पण संख्याबळाच्या दृष्टीनं सुन्नी गटच प्रभावी होता। पण बहुसंख्य सुन्नी गटाचा आवाज दाबण्यासाठी मग सत्तेचा वापर होऊ लागला। हजारोंच्या संख्येनं सुन्नी पंथीयांच्या अधिकारांवर गदा येऊ लागली। 1976 साली हमाम मधल्या सुन्नींच्या कत्तलीनं शिया सुन्नी संघर्षाचा परमबिंदू गाठला गेला। सुन्नी बहुल गल्फ आणि इतर इस्लामिक राष्ट्रांपासून शिया बहुल इराणचा अपवाद वगळता संभाव्य धोका उत्पन्न होऊ नये यासाठी सिरियात शिया अलवाईट्स गट अधिकाधिक आक्रमक झाला। बहुसंख्य होण्याच्या दिशेनं मार्गक्रमण करू लागला। मात्र असं होणं शक्य नव्हतं, कारण जागतिक मुस्लिम लोकसंख्येत सुन्नी गट सुमारे 80% 2000 सालापासून बशर अल असद सत्तेत आले आणि त्यांनी वडिलांचाच वारसा सुरू ठेवला। यातूनच सुन्नी कुर्दिशपंथीय अनेक गट शिया अलवाईट्स यांच्या विरोधात उभे ठाकले। तिसरा टप्पा, आंतरराष्ट्रीय छुपयुद्ध। आता प्रादेशिक, नागरी किंवा जास्तीत जास्त वांशिक म्हणू हवं तर, पण या युद्धात अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स, गल्फ राष्ट्र कसे खेचले गेले हा इतिहासही रंजक आहे। सिरिया युद्धाची दखल युनायटेड नेशन्समध्ये घेतली गेलीच होती। असद यांच्या विरोधात निषेधाचा ठराव संयुक्त राष्ट्रसंघात मांडला गेला, पण त्यावेळी चीन आणि रशियानं व्हेटो अधिकाराचा वापर करून प्रश्न प्रलंबित ठेवला। साधा निषेधाचा खलिता तसाच पडून राहिला। फेब्रुवारी 2012 मध्ये दुसरा निव्वळ निषेधाचा खलिताही या दोन्ही राष्ट्रांनी तसाच व्हेटो अधिकाराचा वापर करून प्रलंबित ठेवला। याची बीजं आहेत रशियाच्या धूर्त राजकारणात। अगदी शीतयुद्धापासून असद कुटुंबियांना पाठिंबा देण्याची रशियाची नीती राहिली आहे। असद सरकारला कोट्यवधी नव्हे तर अब्जावधींची शस्त्रास्त्र आजवर रशियानं विकली आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत असद सरकारच्या बाजूनच उभं राहण्याची रशियाची भूमिका आहे। मध्यपूर्व आशिया सिरिया रशियाचं मित्रराष्ट्र आहे हे जगजाहीर आहे। एकीकडे अल नुसरा वाढत होती आणि अजून इसिसचा जन्मही झाला नव्हता, तर दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना आता शियापंथीय मुस्लिम राष्ट्रांचा वाढता पाठिंबा होता। लेबनॉनमधील हिजबुल्ला यांनी बशर सरकारला पाठिंबा देत आपल्या फौजा पाठवल्या होत्या। शियापंथी इराणही राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या बाजूने उभं राहिलं। आता सुन्नीपंथीय मुस्लिम राष्ट्रही शांत राहणं शक्य नव्हतं। मध्य आशियावर वर्चस्वासाठी शियापंथीय इराण आणि सुन्नीपंथीय सौदी अरेबिया यांच्यातील संघर्ष उघड होताच। त्यामुळे आता सौदी अरेबिया, कतार अशी सुन्नी राष्ट्र सिरिया विरोधात उभी ठाकली। पण सौदी आणि कतारमधील व्यक्तिगत संघर्षांमुळे हे दोन्ही देश असद यांच्या विरोधात लढणाऱ्या वेगवेगळ्या बंडखोरांना पाठिंबा देऊ लागले। कतारनं तर थेट जभात अल नुसरा या गटाला पैसा पुरवला। आतापर्यंत फक्त मुस्लिम राष्ट्रांपुरताच हा वाद सीमित होता, पण भविष्यात आणखी काही औरच घडणार होतं। इसिसचा जन्म। मात्र याच वेळी अल कायदामध्ये फूट पडली।
अल कायदाच्या पाकिस्तानी नेतृत्वाशी संबंध ताणले गेल्यानं अल कायदाच्या बगदादीनं फुटण्याचा निर्णय घेतला आणि इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया अर्थात आयसिसची स्थापना केली. मात्र अल नुसरा जी अल कायदाची सिरियाची शाखा होती त्याचा प्रमुख असलेल्या जलानी यानं इसिसमध्ये सामील व्हायला नकार दिला. अल कायदामधली ही फूट सिरिया सरकारच्या मात्र पथ्यावरच पडली. दोन दहशतवादी गट सिरिया सरकार विरोधात लढत असताना एकमेकांविरोधातही लढत होते. त्यामुळे साहजिकच विरोधाची धार बोथट होत होती. मात्र आयसिसकडे जगातील अनेक राष्ट्रांमधून तरुणांचा ओढा वाढत चालला होता. त्यामुळे त्यांच्याकडे जिहादी दहशतवाद्यांची संख्या जास्त होती. इराक आणि सिरियातील तेलांच्या विहिरी इसिसनं ताब्यात ठेवल्या आणि हाच त्यांचा मुख्य आर्थिक स्रोत आहे.